मित्रांनो, मी सुमित शिंदे. आज आपण चाललोय साडेगावच्या श्रीरामाच्या मंदिरात पाय पडायला. तिथं रामनवमी निमित्त जत्रा भरलेली आहे, त्याच्यामुळे आपण जाणार आहे. 3 दिवस जत्रा असते ती. आपल्याला बघू शकता मित्रांनो तुम्ही हे मंदिर. आता इथं जत्रा झाली आहे. बघा मित्रांनो, आपण मंदिरात आलोय आणि बघा कालच इथं जत्रा झाली. श्रीरामाची मूर्ती आहे इथं. श्रीरामाच्या मंदिराच्या मागं हे समर्थ भानुदास महाराजांचं ज्ञान मंदिर आहे. मी कृष्ण महाराज कुलकर्णी परतूरला असतो. इथला विद्यार्थी मी पूर्वीचा समर्थ भानुदास महाराजांचा. आणि या संस्थांची माहिती अशी आहे की 1635 च्या अगोदर या मठाची स्थापना झालेली आहे. पण याच्या अगोदर तिकडं मठ होता गोदावरीच्या तीरावर. आणि गोदावरीच्या तीरावर तो समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य देवदास स्वामी यांच्या हस्ते स्थापन झालेला आहे मठ. मग त्या ठिकाणी देवदास स्वामी, हरेर स्वामी या ठिकाणी देवदास स्वामी तीर्थयात्रा करून पूर्ण ते गोदावरी प्रदक्षिणा करायला आले होते. आणि गोदावरी प्रदक्षिणा करून शेवटी त्यांना या गोदावरीच्या काठावर एका म्हणजे इथून ज्याला बाग म्हणतात त्या बागेमध्ये गोदावरीच्या काठावरती रात्री मुक्कामाला असताना त्या ठिकाणी समर्थांचं मारुतीचं ध्यान करीत असताना त्यांना असा दृष्टांत झाला की तू या ठिकाणी थांब, तप कर, तपश्चर्या करून मग नंतर या पवित्र स्थळावर तू काय कर की इथं आपला संप्रदाय वाढवण्यासाठी मठ बांधावा असं म्हणले. आणि मग नंतर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर कोणीच नाही. पण समर्थांची आज्ञा आहे म्हणून त्या ठिकाणी ते थांबले. त्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून 12 वर्षापर्यंत अनेक लोकांचा आणि त्यांच्याशी संपर्क आला. अनेक लोकांचा शेठ, सावकार वगैरे मोठमोठाले लोक त्यांना भेटायला येऊ लागलेले होते. त्यांनी निधी संकलित केला. मग नंतर त्या ठिकाणी मठ बांधला. त्याला समाधी आत्ता सध्या समाधीधाम म्हणतात, पण पूर्वी तो त्या काळामध्ये मठ होता. समर्थांच्या काळात समर्थ पहिल्यांदा या ठिकाणी आले होते. ती मठाची स्थापना केली ना, रामाची स्थापना करण्यासाठी समर्थसुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात होते, ते पण त्या ठिकाणी आले होते. आणि या मठाचं बांधकाम करण्यासाठी अनुदान म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली भिक्षा घातलेली आहे, म्हणजे अनुदान दिलेलं आहे या मठाला. अशा प्रकारचं दस्तावेज आहेत या ठिकाणी. आणि त्यानंतर जी परंपरा आली, देवदास स्वामी, हरिहर स्वामी, देवदास स्वामी जाऊन त्यांची दादेगावला समाधी झाली. हरिहर स्वामी या ठिकाणी थोडे दिवस राहिले, नंतर मादळमोईला गेले. मादळमोईला त्या ठिकाणी गेल्यावर तिथं एक मठाची स्थापना केली. गेवराई तालुक्यामध्ये मादळमोई आहे, गढीच्या पलीकडून. आणि त्या मादळमोईचं संस्थान हरिहर स्वामीच्या हातचं आहे, तिथंच त्यांची समाधी आहे. आणि त्यानंतर हरिहर स्वामीनंतर उद्धव स्वामी आणि राघव स्वामी. आता उद्धव स्वामी हे अल्पवयामध्येच त्यांना म्हणजे काही त्यांचं हे झालं, तर त्यांचं काही दुःखद असताना मग त्यांनी राघव स्वामीला बोलावलं आणि त्यांना त्या ठिकाणी गादीवर बसवलं. राघव स्वामी हे एक समर्थांनी या परंपरेमध्ये स्त्रियांनासुद्धा आणि मठाधिपती होण्याचा अधिकार दिलेला आहे. राघव स्वामी ह्या राधाबाई होत्या पूर्वीच्या. राधाबाई एक मुलगीच होती आणि तीच ब्रह्मचारी म्हणून त्या ठिकाणी राहिली, तिनंच मठ सांभाळला. त्यांचं नाव राघव स्वामी, त्यांची समाधी पण आहे इथं. आणि राघव स्वामीचे शिष्य सदाराम स्वामी. सदाराम स्वामी हे या ठिकाणी फार मोठे महाराज होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या हातच्या अनेक मूर्तींची स्थापनासुद्धा या ठिकाणी आहे या गावामध्ये. आता सदाराम स्वामींनीच या ठिकाणचं जे काही उत्सव आहेत, रामनवमीचे उत्सव वगैरे ते लावलेले आहेत. सदाराम स्वामी, त्यांच्यानंतर जनार्दन महाराज, त्यांच्यानंतर गोविंद महाराज यांच्या समाध्या इथंच आहेत. वामन महाराज, लक्ष्मण महाराज, त्यांच्यानंतर सीताराम महाराज झाले आणि त्यानंतर समर्थ भानुदास महाराज झाले. आता ज्यांच्या आधिपत्याखाली या मठाची देखरेख होत होती, याचं म्हणजे चौकडे प्रसार झाला बऱ्याच ठिकाणी. आणि समर्थ भानुदास महाराज हे म्हणजे दुसरे प्रतिसमर्थच, जे दररोज आपल्या तपश्चर्येच्या काळामध्ये दररोज सुरुवातीला 1200 सूर्यनमस्कार घालत होते आणि 2 महिन्यामध्ये दुखल्यामुळं त्यांना खाडा पडला, म्हणून त्यांनी पुन्हा 1500 सूर्यनमस्कार सुरू केले. ही एक म्हणजे अघटित अशा प्रकारची घटना आहे. सध्याच्या आता या काळामध्ये एवढे खांद्यावर सुपाऱ्या फोडत होते लोक, अशा प्रकारचं. आणि ते फोडणारे सुद्धा अजून आहेत, एवढे मोठे बलवान होते ते. पण त्यानंतर वयोवृद्ध होऊन या ठिकाणी समर्थ भानुदास महाराज यांचं हे झालं. आणि समर्थ भानुदासानंतर हे सुरेश महाराज रामदासी हे याचे सद्यस्थितीचे मठाधिपती आहेत. या ठिकाणी मोठा उत्सव होत असतो. आता रामनवमीचा विशेष उत्सव आहे. कालच रामनवमीचा उत्सव, म्हणजे आज आता रात्रभर इथं याच जागेवर लळीत झालं. लळीत हा प्रकार जुन्या काळापासून चालत आलेला आहे आणि सदाराम स्वामीच्या काळापासून या ठिकाणी तो घेतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भारूड, अतिशयोक्ती अलंकार देऊन नाथ महाराजांनी जसं भारुडांची रचना केली, हे कशासाठी? लोकजागरणासाठी. तर त्यांना त्यांच्यातलं देव, देश, धर्म आणि त्याचबरोबर आध्यात्मिक परंपरा आपली ही जिवंत ठेवण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी ते एक माध्यम केलं आणि भारुडाची रचना केली. तसं ललितम हे जुनंच असणारं आणि चालत आलेला हा प्रकार आहे. ललित म्हणजेच आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतो, जागरण, त्याला सोंग. तर हे रंगीत संगीत असणारं आणि सोंग असतात. रात्रभर
तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती माध्यमं आहेत, देव, देश, धर्म आणि आपली आध्यात्मिक परंपरा जोपासण्याचं ज्याच्यातून ज्या माध्यमातून प्रसार केला जातो ते किती आहेत. तशा प्रकारचे सगळ्या माध्यमांचं आणि प्रदर्शन या सोंगांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आणि लोकजागरणाचा कार्यक्रम होतो. तसंच आध्यात्मिक असणारी आणि शक्ती जागृत होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये आणि ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल आणि त्याचबरोबर त्यांचं मनोरंजनही रात्रभर चालू असतंय. त्याला ललित म्हणतात. तसा प्रकारे रात्री झाला. मध्ये जो काही देवदास स्वामींनी मठाची स्थापना केली होती, तर त्या मठामध्ये देवदास स्वामी, हरेर स्वामी, उद्धव स्वामी, राघव स्वामी, सदाराम स्वामी, जनार्दन महाराज आणि त्यांच्यानंतर झाले गोविंद. मग तिला कल्पना सुचली आणि ती म्हणली, माझ्याकडे पुष्कळ संपत्ती गोळा केली आहे महाराज, पण मला ही सगळी या धर्मादाय खात्यातच लावायची, देवालाच लावायची. माझं आता जीवनाचं काहीही ध्येय उरलेलं नाही. मला मठ बांधून द्यायचा, पण ही जागा तोकडी पडते, छोटीशी. मग मला तुम्ही जागा दाखवा. तर मग तिथं गोविंद स्वामींनी त्या गोदावरीच्या पात्रापासून इथपर्यंत आणलं आणि इथं टेकडी होती अशी उंच, ज्याला म्हणायचे राम टेकडी. आणि ही राम टेकडी त्याचं नाव का होतं, वनवासात राम या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या टेकडीवर बसून गेले होते. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान हे सगळे त्या ठिकाणी बसले होते विश्रांतीसाठी, म्हणून तिचं नाव राम टेकडी होतं. आणि ज्या ठिकाणी आता सिंहासने रामाची स्थापना केलेली, तर त्या ठिकाणी ते ठिकाण आहे ते रामाचं बसलेलं. आणि मग त्यांनी काय केलं की या ठिकाणी या टेकडीवर याला मठाचं स्वरूप दिलं. हे जे दरवाजा हा जो दिसतो, श्रीराम संस्थान साडेगाव आंबळ याच्यावर लिहिलेलं आहे. तर आता हे श्रीराम संस्थान हा दरवाजा आणि याच्या भिंती परस्परच खाली खोल घातलेल्या आहेत. झालाय. आता आपण वापस परत आपल्या गोंदिया गावाकडे निघलोय.